मित्रांनो, आपल्यासोबत एक महाराष्ट्रामधील सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की तो नंदी काय चीज आहे असा मोडणीमकरांचा भारत जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा असतोच असा हा भारत आहे. आणि आज सिद्धेश्वर कुरोली या ठिकाणी एक आदत एक बैल मैदान संपन्न होत आहे आणि फायनलचा गुलाल जो आहे तो घेतलेला आहे मोडणीमकरांच्या भारतने. आपल्यासोबत आहेत त्यांची टीम. बाला ड्रायव्हर नेवरीकर आहेत. नमस्कार बाला ड्रायव्हर. नमस्कार. काय सांगाल, आज खूप दिवसानंतर दिसलाय मैदानामध्ये भारत, काय सांगाल? भारतचं काय झालं, एक मागच्या 3 महिन्यापूर्वी बैल थोडा दुखावला होता. बरं, नक्की काय झालं होतं थोडं सांगा. बैल काय झालं, बैल थोडा पाटणीत भरला होता. बरं. असं पळून आल्यानंतर एक मैदानात थोडा जागा कमी होता, बैल तालकांना उडी मारून गेला. तेव्हापासून थोडा अवघड येऊन झालता. तेव्हापासून बैल थोडा रेवसमध्येच होता, बॅड पिचवरच होता मला थोडक्यात. बरं. तिथून पुढे आम्ही 2-3 महिने झाले बघत होतो काय विषय होतोय का काय नाही, पण बैलाच काय रुटीन लागेना. बैलाला मग नंतर विश्रांती दिवशी ठेवला होता. बरं. आता बैल माळशिरसच्या आपला हिंद केसरीचा मैदान असतं का, जुना बैल पोळा का 61 फाटा? 61 फाटा. बरं. त्या मैदानात बी काढला होता. तिथे पण वासरांनी गट काढला होता वासराबरोबर आदत मैदानामध्ये. बरं बरं. अंतराने गट काढला. शेमीस थोडी गाडी मापात पळाली. बरं. आणि नंतर ह्याच्याच मैदानात काढला आम्ही तिथं. आता मागच्या 2-3 दिवसात जे मैदान झालं का, बरं, त्या मैदानात तिथे पण चांगला पळाला होता. बरं. त्यावेळेस वाटलं की आयला बैल पहिल्यासारखा रुटीनवर आलाय भारत. आता चिकारा चांगला पळतोय म्हणून म्हणलं आता चिकारा पळत असताना मग आता ह्याच्या लक्ष द्यायला चालू झालं ना, व्यायामात घेऊन शनी. बरं. आता बैलानं आज गटात सामना झाला. बरं. कुठल्या गटात गाडी पळाली होती? गटात 48 मध्ये पळाली. 8 तास नंबर किती? तास 3 वर पळाली. 3 नंबर तास. आणि ज्यावेळेस गट काढला त्यावेळेस काय मनामध्ये चाललेलं एक आदत वासरू कोण होतं याच्यासोबत? याच्याबरोबर ते वादळ होतं. कुठलं आहे तो वादळ होता? आवर पिंपरीचा. बरं. ज्यावेळेस गट काढला त्यावेळेस काय मनामध्ये चाललंय? कारण की जो पहिला भारत तो सगळ्यांना तुम्ही गाडी स्वतः चालवली, काय सांगाल? ते स्पीड जाणवलं का तुम्हाला? बैलाचं खाल्लं 100 फुटातच मला कळून येतं गाडी 100% लावणार का नाही लावणार. मी आधी पोरांनी सांगतो गाडीत बसाय, दोन गाडी मार खाणार आहे का नाही. बरं. मी तेव्हा सांगितलं गाडी 100% काय बी होत्या गाडी लावणार. लागली गाडी. सेमीला कुठल्या तासावरती होती? कुठल्या सेमीत गाडी होती? 4 नंबर सेमीत होती, 1 नंबर तासावरती. म्हणजे गाडी पब्लिकमध्ये लागली. काय सांगाल, पब्लिकनं गाडी होती त्यावेळेस मनामध्ये काय चाललेलं? पब्लिकला होती. माणसांचं कसं होतंय, गाडीमध्ये असल्यानंतर थोडासा उत्साह जास्त असतो. गाडीमधनं असल्यानंतर पब्लिकचा थोडासा म्हणजे असा त्रास कमी होतो, म्हणून शिनी माणसाला वाटतं मधनं गाडी असावं. पण आम्हाला 1 नंबर तासावं लागली. पोरं म्हणली यायला गाडी 1 नंबर तासावं लागली आहे. मला पोरांचा फोन आला, मी तिकडे बसलो होतो. असू द्या, काय अडचण नाही म्हणलं, आपण करू म्हणलं सक्सेस काय असेल ती. बैल विश्वास 100% लावणार. आणि हे आमचं मामा इथं, ह्यांना गाडी बाबासाहेब पवार पंढरपूर रोपळे येते. त्यांना मी गाडीत बसायच्या अगोदर सांगितलं होतं. म्हणजे खाली उभा राहिल्यानंतर गाडी वळवायची होती, अजून झोपली होती नुसती त्यावेळेस. तेव्हाच मी सांगितलं मामा लागलो म्हणून समजा म्हणलं. बैलानं काय करायचं माझ्या देखत समोर केलं, बैलानं विषय संपला म्हणलं त्याचा. 100% लावणार का तर लावणार. आणि खोटवाडाचं त्यांना तोंडा विचारा, मी त्यांना डायरेक्ट सांगितलं होतं. आत्ता मामा म्हणलं बैल किती पळतोय फक्त बघा. बैलाने हिकड ते तिकड असा कासरा धरून आणला होता. कोणाचाच आजपर्यंत बैल असा पळू शकत नाही की खाल्ल्याकडे कासरा धरल्या वरल्याकडे सोडायला. ही बैल तसा पळतो. म्हणजे तुम्ही एक निष्ठ ड्रायव्हर आणि एक त्याच्याबद्दल तुम्ही सांगितलं की जागेऊन कासरा हातात होता. म्हणजे आज म्हणजे ते जुना भारत आहे आज तो म्हणजे नावारूपाला जसं म्हणतो आपण, आज पुन्हा डबल भारत करून दाखवायचं चालू. तुम्ही सांगितलं गॅप थोडासा दिला, परत आज रुटीन व्यवस्थित लागलं. त्या गॅप मध्ये काय थोडंसं मनामध्ये काय होतं? कसं होतंय, बैल मार खाल्ला एखाद्या म्हणजे खाल्लाच आम्ही 2-4 मैदानात खाल्ला चांगला मार खाल्ल्यानंतर माणसं मध्ये आम्ही मारायची मारली बॅड पिच मध्ये आजारात आहे. शेवटी कसं आहे, माणूस दुखत असल्यानंतर एखाद्या माणसाला जुलाब लागली आणि त्याला 2 रट्टे दिली, ती माणूस उभा राहणार नाही, जाऊन तिकडे जाऊन हे करणार. तसं काम आहे बैलाचं. त्याचं दुखत असल्यानंतर ती कवाच पळू शकत नाही. आम्हाला बी जाणवत होतं त्याचं काहीतरी दुखतंय, म्हणून आम्ही पण त्याला पळवलं नाही. आता बैल कसाच बैल कोणाला आवडत नाही. किती बी बघा आता कसं करतोय तसं बैल पहिला करत नव्हता, शांत होता, त्याचं दुखाव होता. कुठलंही मैदान असू द्या तिथं मालकाचं नाव करतोच हा, काय 100%. कारण की कानावरती नाव मोडणीमकरांचा भारत हे मोडणीमकरांचा भारत हे नाव कायमच ह्याच्या अगोदर ऐकाय मिळलंय माणसासनी. तिथून पुढे पण बरेच दिवस अजून ऐकाय मिळाला. बरं. आता पहिला कसा काय जुळून आणलेला होता? ही गाडी आम्ही ह्याच्या अगोदर बी हाणली होती. ह्याच्या अगोदर माळशिरसच्या एक कचरेवाडी फाटीवरती हाणली होती. तिथे पण गाडी आमची फायनल राहिली होती गाडी. त्यावेळेस पण बैल आजारात नुसता ती मैदान खेळायच्या त्याच टायमिंग मध्ये आजारातच होता. तरी पण बैलानं ईर्षेसाठी म्हणून आपलं पळाला आणि त्या दिवशी पण बैल गोलालाच पात्र झालं. तरी साधारण वय काय आता भारतचं वय असेल आता 5.5 वर्ष असं. ओके. त्याचं वैशिष्ट्य काय भारतचं? भारतचं वैशिष्ट्य काय, दवा बैल गाडी असू नसू त्याला एकदा एक टाक बैल पळतो. बैलाची कुठंच कमी जास्त गती होत नाही.
दुसरी बैल काय कमी पडते ती खाली काय वर, पण ही बैल खालनं वर कडपर्यंत वाढत जातो. दुसरी बैल खालनं तळले काढते ती मोहर कमी पडते. हा बैल तसा नाही, खालनं कमी पडेल पण वर तळ 100% तळापर्यंत डबलनं जास्त पळतो. कुठला खांदा आहे का त्याचा? हा बैल आमच्याकडे दोन्ही खाली पळतो. दोन्ही खांदी. दोन्ही खाली, आतनं बाहेरनं. आतनं बाहेरनं कुठनं पण कसं. गाडी कोणाच्या नावाने पळते मैदानामध्ये? अतुल नाना सुर्वे, मोडनेमकरांचं महाराज. ठीक आहे. आणखीन काय सांगाल आज भारतने जो पहिला भारत आहे लोकांना दिसला आज, डोळ्यात पारणं फेडलं त्यानं पब्लिकनं, काय सांगाल? हो, एक नंबर पळाला बैल. लय दिवस झालं बसून होता घरी, एम घेतला, हे बर. केलं बर. झालं. आज त्यानं आमचं लास्ट ठेवली कुठं तर. एक नाव महाराष्ट्रामध्ये तुमचं आहेच, परंतु ते तुम्ही सांगितलं की 4 महिने थोडंसं बॅड पॅचमध्ये गेला. त्या हो. बॅड पॅचमध्ये काय नक्की अनुभव आला तुम्हाला? ते काय प्रत्येक जणाला फोन करायचा, हां. आमचं लय पळतंय बाबा, तुमचं आता पळत नाही, इथं मार खाल्ला, आमच्या वासरानंच गाडी मारली तुमची, तीच झालं. कारण लय आहे ती. आता असतं सगळ्याचे दिवस येतात. त्याने दाखवून दिलं की तो काय हो. चीज आहे, आणि ड्रायव्हरांनी सांगितलं की जागेपासून हातात होता. हो, काय सांग? काय ड्रायव्हरनं सांगून काय व्हिडिओमध्ये दिसतंयच की सगळ्यांना. काय सांगाल त्या पळाबद्दल? काय सांगाल की त्यानं जो पहिला भारत सगळ्या महाराष्ट्राला बघितलाय सगळ्यांनी, तोच भारत आज दिसला सेमीला. हो. आणि छोट्या मालकांचा वाढदिवस आहे आज. त्यांना आज वाढदिवसाचे गिफ्टच दिलं त्यानं. कॉन्टॅक्ट वगैरे झाला का तुमचा? काय सांगाल? काय सांगाल? वाढदिवसाची ही खरेदी आहे. हो, बर. त्याच्या वाढदिवसाची खरेदी. ही खरेदी होती. बर. त्या वाढदिवसाला आज त्यांनी गिफ्टच दिलेलं आहे. गिफ्टच दिलं मालकाला. ठीक आहे. अशीच कामगिरी आपला भारत प्रत्येक मैदानामध्ये करू. धन्यवाद.